नमस्कार. आजकाल लहान पिली सांभाळणं हे सगळ्यासाठीच अवघड काम झालेलं आहे. मोठाल्या पिलेला कोणी सांभाळू शकतं, मोठाल्या शेळ्याला कोणी सांभाळू शकतं, पण लहान पिले 1 दिवसापासून तर 15 दिवसापर्यंतचे हे सांभाळणं आणि त्यांना वाचवणं हे खूप अवघड आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. तो जर केला तर तुमचं एक बी पिलू मरणार नाही. तर ते उपाय काय आहे चला मी तुम्हाला सांगतो. तर काय करायचं, पहिल्या दिवसापासून पिल्ल्याला 15 दिवसापर्यंत दूध होईन तिथं रोक कमीच पाजायचं. थोडं पिऊ द्यायचं आणि पुन्हा त्याला आखडायचं, पुन्हा थोडं पाजायचं, पुन्हा आखडायचं. असं 2-3 टप्पे करून त्याला 15-20 मिनटात दूध पाजायचं आणि होईल तिथं रोक थोडं कमीच पाजायचं. असं केल्यानं काय होतंय, पिल्याला दूध थोडं थोडं प्यायल्यामुळं त्याला एकदम त्याच्या पोटामध्ये जात नाही आणि भूक लागल्यामुळं काय होतंय, पिलू घट पिते आणि ते दूध त्याच्या पोटात जाऊन जमा होतं. एवढं दूध काय त्याचं पचन होत नाही आणि ते जमा झालेलं दूध आपण दही कसं हे करतो तसं ते पोटात त्याचं दही बनत आहे त्या दुधाचं. आणि मग पिलू काय होतंय, दुसऱ्या दिवशी पेत नाही आणि पुन्हा काय होतंय, असं उभा राहिलं की असं दारू प्यायल्यासारखं इकडं तिकडं पडत आहे, चालताना झुलत आहे. हे असं होतं आहे. सध्या हेच सगळ्याला प्रॉब्लेम यायला आहे. म्हणून म्हणलं आपण एक आज व्हिडिओ करू. तर काय करायचं, तसं जर झालं तर सुरुवातीला त्याची ताप चेक करायची. त्याला जर ताप असेल तर एक लहान लेकराचं पॅरासिटामॉल तापीचं औषध हे आणायचं. आणि त्याला जर ताप नसेल तर नुसतं क्लेवाम BID म्हणून एक सिरप भेटते मेडिकलमध्ये, ते आणायचं आणि त्याला 2 ml पाजायचं. आणि जर ताप असेल सोबत तर तापीचं औषध पाजायचं आणि ताप नसेल तर एकटं क्लेवाम म्हणून पाजायचं. आणि पाजल्याच्या नंतर 1 ते 1.5 घंट्यात तुमचं पिलू हे 100% पाहिल्यासारखं क्लिअर होणार. एवढा जर उपाय केला तुम्ही तर तुमचं एक बी पिलू मरणार नाही. आणि काय करायचं, त्याला दूध पाजल्याच्या नंतर सकाळी 2 ml आणि संध्याकाळी 2 ml पिंकू ग्राईप वॉटर रोज पाजायचं 15 दिवस. इतकं जर केलं तर तुमचं एक बी पिलू मरणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.